दिला जायचा का? फक्त मी लिहून देतो, फक्त ते विचारून सांगा. तुझ्या मेंढ्यावर जाऊन तो बसतो डायरेक्ट. कोणाच्या? तुझ्या. हा, रूप कालिका पण येत आहे, पण तिला अडवतोय का? तर त्या रूपामधलं येते. कोण रायटर? मग आल्यात तर या कुलाचं रक्षण करणार. आता मला सांगा, तुम्ही 3 गोंधळ केलं, 3 गोंधळ केलं का? मी कोणत्याही गोंधळात नेहमी सांगतो, संचारपेक्षा मी कुलाचारावर भर देतोय. कशावर? कुलाचार म्हणजे काय? आपला 7 पिढी 8 पिढी बसून आलेल्या पिढून पिढीचा पुढे नेणं. आपण केलं का ते? तर मी बोलतो नाही केलं. तुमची 10 वारी खेळून जर मी तिला उठवली असती ना, 10 ने 50 पण आली असती, पण ती फायदा आहे का काही? 3 पिढी बसून आपण करत आलोय. हा त्रिशूळ कोणाचा आहे तुम्हाला माहिती आहे? ना माहिती. बरोबर, मी ठेवला याला. हे कोणाचं आहे तुम्हाला माहिती आहे? याची खेड भैरवाची. ओ, खेड भैरवाची काठी जाते का? खेड भैरवला कोणाची काठी जाते? भैरवाची. तो कोण भैरव कोणाच्या सोबत बसलाय? जोगेश्वरी. जोगेश्वरीच्या बरोबर बसला, म्हणजे कालिका. हो बरोबर. हो. चालू आहे त्या इकडे जुनी ही असेल. या 2 एकत्र होत्या का? एकच होती. हा, मी ती आणली ती. ही जी माझ्या हातात आली असं ना, ही जुनी पिढून पिढीची आहे. जर ही तलवार जर तुमच्या देवारी पिढून पिढीची आहे, हिचा कधी तुम्ही सुगावा शोध काढलाय? गोंधळ केलं, तुळजापूरला गेलं, जेजूरला गेलो, मस्त नाचलं खेळलं सगळं केलं, आलो, गोंधळ घातला, रात्रभर गोंधळ झाला, ज्याचा तो मार्गाला गेला. पण ज्याच्यासाठी गोंधळ केला त्याचा कधी उलगडा केला का? केला का? त्यावेळी पण तुमची 4-5 वारी केली असतील. वारी 10 खेळून पण फायदा नाही, एक केला तरी मस्त असतो. पण माझ्या कुलाची ओळख मला देता आली पाहिजे. याचा अर्थ ह्या झाडांना काय समजलं असं नाही, त्या झाडांना काहीतरी अडचणी असेल, आपण त्यांना काय ठेवतो? नावं ठेवतो. तुम्हाला पण नावं ठेवले असतील, तुम्हाला ठेवले असतील किंवा तुम्हाला ठेवले असतील. पण त्यांनी एवढं जर केलं तर याची गवसणी केली. मग ह्या तुमच्या पिढून पिढीमध्ये जर आहे तर याला काहीतरी लागत असेल. या घरातलं कोण आहे? ज्या घरात देव बसलं त्या? मला एक सांगा, त्या घरामध्ये ती आई आहे, बरोबर आहे? येऊ दे आईला. मला त्या घराला मोकळं करायचं, फुलाला मोकळं करायचे. हा, आई तिथूनच चांगलं तरी चालेल मला. आई, या घरामध्ये या गोष्टी होत्या पिढून पिढी. ही गोष्ट होती. म्हाताऱ्याला काय बोलायचा? या घोड्याला. पण याची ढोलकाठी पहिले भेटायला यायची का काही? आता काढता तुम्ही, पण ती कोणाची असते? ढोलकाठी खेळायची. ही काठी भेटीला जायची कुठं? बीडच्या भैरवाला. कुठं? आपण तिथपर्यंत जाताना तर 80 पर्यंत गेलो तरी चालतंय. पण जर काठी फिरवली तर काठीचा मान काय का? तिच्या सोबतीला हे धारे. मग धारे, या धारेला तुम्ही मानपान दिला का? आई, जे बाबा होत त्या बाबाला मुलं किती? 5. बरोबर आहे. 3 नंबर कोण आहे? 3 नंबर तुम्ही. तुम्हाला मुलं मला किती? समजलं काय? मला काय बोलायचं समजलं का? या घराला पण वंश थांबवला आहे का? वंश आई तुम्हाला वंश 3 नंबरचे कोण? मुलबाला आहे त्यांना. हे कोणाला लागू झालंय? त्यांना. पण हे लागू होण्याचं कारण ह्या वंशाची उत्पत्ती कुठे होती? एका मडक्यामध्ये काय डब्यामध्ये होतं का? आता आहे का ते? मग त्याला रक्त द्यायची का? आता देता का? बरोबर आहे. आता रक्त कोणतं घेतलं त्यांनी? पटक पाहिलं कोणा? पहिली वारी कोणची आली? तुमची आली. त्या ताई तलमलत होत्या, नुसत्या रुमाल द्या, ह्या द्या. पण मी का बोललो नाही माहितीये का? मला त्याचा उलगाडा करायचा होता. जेव्हा हे झाड पहिलं आलंय, ही धार खाली उभी राहिली. पहिले कुठं राहिली? काय रे, तू जर महाबली आलाय, तू माझ्या उजव्या बाजूला का डाव्या बाजूला आहे? तर उजव्या बाजूला आहे. डाव्या बाजूला माझा भैरव आहे. मग तू माझी ओळख केली का रे? केली का ओळख? नाही केली. मग त्याने काय केलं?
धारतीची तिने घेतली तुझ्याकडून असं बोलते ती. हा ते योगायोगाने त्यांचं लागणं किंवा कारण पहिल्याच वारीला पटका तिला घाबरली होती लोक सर्व ना. पण ते झाड अज्ञान असेल, पण ज्याने कार्य घेतलं त्याला तर ज्ञान पाहिजे. म्हणून तुम्हाला संचार पाहिजे का कुलाचार पाहिजे? संचार पाहिजे, पण कुलानुसार संचार पाहिजे. आता महाराष्ट्राभर चाललंय आपलं नुसतं गोंधळ घालायचा, संचार करायचा, उलगडा हो न हो, पक्का नाचर खातो देव वारी. देव हा सौम्य रूपाचा असतो, उग्र रूपाचा असतो. दुसरी गोष्ट मला एक आवडली तुमची, गावोगावी पालखीला डीजे गांजी लावतात. पहिल्यांदा या कीर्तन पर्यावर आपण टाळ्या वाजवू का? त्यांनी हरिपाठ आणि कीर्तन केलं, मी पहिलं गोंधळ असं बघलंय. यालाच कुलाचार बोलतात, यालाच पिढो जपाचा असतंय. तर कुलाचारानुसार जर तुमची कुलस्वामी जर कोणी विचारलं तर काय सांगाल? नाही, ही बसले ना, ही कोण बसले? धारकाली एक कोण आहे तुमची? आणि त्या धारकालीचा जो भैरव बसलाय, त्रिशूळा बसला. किती त्रिशूळाला आहेत ते? ही बघा लाईट पण झाला तुमची आता. तर संचार तर येणार, चालत राहणार. तुमची कुलाची कुलदेवी कोण? थांबा, जाऊ दे लाईट, जाऊ दे. तुमच्या कुलाची जर कुलदेवी विचारली, निश्चित महाराज गोंधळ केलाय. आमच्या कीर्तन कुलाची कुलस्वामिनी कोण? धारकाली. ही धारकाली बसताना दरवाजा बसणार. देवारी बसवताना कोण पाहिजे? लक्ष्मी पाहिजे. म्हणून लक्ष्मीचं वार कुठं आलं? हे बघा, ते येणं वाकडकडे आलो, पण ते आलं. आपल्याला कोणत्या रूपात पाहिजे? बसताना लक्ष्मी रूपात, आणि उठताना जेव्हा तुमच्या आडी अडचण आली तर कोणतं रूप पाहिजे? जर वेळ आली तर लक्ष्मी रूपात. म्हणून तर उद्या विचारली कोणी तर तुमची कुलस्वामिनी कोण? धारकाली आहे. कोण आहे? मग धारकाली आहे, तर त्या धारकालीला धार देता का तुम्ही? किती वर्षाने दिलं? मग मला सांगा, जे धारकालीचं ज्यांनी 5-10 वर्षापूर्वी मन घातलं त्याला काय फटका पडला का? पडला का? ज्या कुलासाठी त्यांनी तळमळ केली, सगळं केलं, त्याला काय आडी अडचण आली का? आली. मी बोलतो ते पहिले धारकेलच होते. कुठे? बोलवा त्यांना इकडे. आता होते हे झाड बघा, मध्ये मध्ये खेळतंय उठतंय. हे झाड जास्त नाही, तुमचं पहिला कोणतं झालं असेल त्यानंतर ते खेळतंय. बरोबर आहे. वाजलं काय झालं का ते येतंय. हा, घरी नुसतं झोपा येतात का? लोटपर येते का? लोटपर असं आलंच येतो का? आणि कोणी काय सांगले त्याच्यावर लक्ष देत नसतील, सुनबुन एकदम काय. पण त्या तशा नाहीये. ती पण लक्ष्मीची. तिच्या पावलांनी घरात लक्ष्मी आली असं पहिले बसून. पण तिला आडी अडचण काय आहे? कुठे तुमचं मूळ घर? जुनं घर कुठे आहे? त्याचं अजून एक जुनं घर कुठे आहे? तुमचं म्हाताऱ्याचं आज्याचं घर जुनं घर कोणतं? हे कुलदेवते तेच ना. मग त्या कुलामध्ये जे वरची गोतपती होती त्याच्यात रात्या चोक्या होत्या का? 7 आसरा पट्ट्या होत्या का 2? त्या कुठे गेल्या? मग त्यांना कुठं घरी इधर का नाही, उधर का नाही. म्हणून हे झाड कधी पण इकडं आलं तिकडं आलं. मग हे मोकलं पाहिजे का नाही पाहिजे? तर मी जेजूरला हे झाड केलं होतं, त्यावेळी एक गोष्ट सांगली होती, माहेरून आणली का? हा ना. आता ते तकलीफ नको ना झाडाला. मला देव बनवायचा असताना जेवढं केलं काही बनवू शकतो. तर आता मला गाजवायचे, पण मला फसवायचं नाहीये. या झाडाला तुमचं मात्र आज्याचं घर कोणतं होतं? हे होतं. त्या घरामध्ये कोंबडा त्याला द्यायची का? बरोबर. बिना आरवता कोंबडा द्यायची का? हा. कोणाला द्यायचं त्याचं मी नाव न घेणार. पाहिजे तर पर्सनली सांगल. आणि ही त्याच लेकराची घरातली का? ही त्याच घरातली? ह्याच घरातली का? ही पिढून पिढी तिसरी पिढी ह्याच घरातली का? म्हणजे तुझा आजोबा म्हातारा होता तो ह्याच घरातला होता का? बरोबर. इथं खाला कुठं होता? मागच्या साईडला होता. तिथेच कोंबडा कापायचा का म्हातारा? हा. आणि गव्हाण होती का तिथं माग? हा. आणि टोकर कापलं का तिथलं? तोडलं. मग हे झाड मोकलं पाहिजे का नको? हा. मला ती वस्तू आणून द्या, मी मोकळं करतो. 10 कालाची 2च केलवा, पण कुलाची ओळख घ्या. रायटर कुठे दाबलं?
रायटर रायटर ऐका, हे काय आहे? भैरवाचं ही काठी आहे, ही भैरवनाथाचा जो घोडा फिरतोय त्याचा हा घोडा आहे. आणि याच वर्षाला एकदा तरी त्याचं शिवारामध्ये काठी फिरली पाहिजे.